अकोला खामगाव महामार्गावरील टेंभुर्णा फाटा बायपास परिसरात गोवंशीय बैलांची तस्करी करणारे वाहन गोरक्षक कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडल्याची घटना आज सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास घडली. पकडलेले वाहन पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहन खामगावहून बाळापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती गोरक्षक कार्यकर्त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. टेंभुर्णा फाटा बायपासजवळ हे वाहन आढळून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ते अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय बैल असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांकडून वाहनातील बैल तसेच संबंधित व्यक्तींबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. बैलांची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. जय श्रीराम, जय गोमाता. गेल्या काही काळापासून सातत्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या प्रत्येक गुरुवारी ढोर बाजारमध्ये जी गहू तस्करी चालू आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलत आहे. त्याच अनुषंगाने काल हे त्याच बाजारमधून खरेदी झालेले हे 4 गोवंश, ज्याला इयर टॅगिंग नाही आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, कागद नाही, काही नाही, आणि हे एका विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवले होते याची आम्हाला गुप्त माहिती आधीपासून होती. त्या आधारे हे कधी जाणार आहे आम्ही त्याच्यावर सापडं रचलं. नंतर आम्ही टेंभुर्णा फाट्यावरती 112वरती फोन करून ही गाडी थांबवली आणि थांबवून आता पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला आम्ही घेऊन आलो आहे. आणि वारंवार आम्ही जे गहू तस्करी विरुद्ध आवाज उचलत आहे तरी आमच्यावर भरपूर कारवाया देखील होत आहे. तरी या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगतो की काही लोकांनी असं आवाहन केलं आहे, खुलं आवाहन, की तुम्ही आजच आवाहन केलेलं आहे की तुम्ही गौरक्षण करा, आम्ही तुम्हाला साथ देऊ. तर भावांनो, बंधूंनो, माझी विनंती आहे तुम्हाला, आता याच्यामध्ये तक्रारमध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि साथ द्या आता. कारण गाय कोण खाते, काय करतंय आणि गाय कुठं कापली जाते, ही गाय देखील बाळापूरला कत्तलीसाठी घेऊन जात होते. गुन्ह्यात ते पण स्पष्ट आहे, कारण एक ड्रायव्हर आणि 2 आरोपी देखील पकडलेले आहेत. आणि हे पळम पूर्ण लावलेलं होतं, म्हणजे यांचं उद्दिष्ट हे कापायचं होतं. आणि या गाडीमध्ये 4 भरलेले कोमून, हे कायद्याचंही उल्लंघन आहे. आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमचे DO ऑफिसर पोलीस कॉन्स्टेबल रिंडे यांनी खामगाव ते अकोला रोडवरील टेंभुर्णा फाटा या ठिकाणी निळ्या रंगाचे एक टाटा इंट्रा कंपनीचे वाहन क्रमांक MH30 BD 2292 हे खामगावकडून अकोलाकडे जात असताना त्या वाहनास हात करून अडवले असता विचारपूस केली, परंतु सदर वाहनाचे चालक आणि संबंधित सोबतचे 2 इसम यांना त्याबाबत कुठलीही अशी समाधानकारक उत्तर देता आले नाही. सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये 4 गोवंश जातीचे बैल वय अंदाजे 6 ते 7 वर्ष हे अत्यंत निर्दयतेने, क्रूरतेने, अत्यंत दाटीवाटीने कोंबून नेत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर संबंधित बैलांना कुठल्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. संबंधित बैलांना आखूड दोरीने अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवण्यात आले होते. त्यामुळे संबंधित गोवंश जातीच्या बैलांच्या जीवास धोका निर्माण होऊन त्यामुळे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण या ठिकाणी संबंधित 3 इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. संबंधित प्राण्यांना गोरक्षक यांच्या ताब्यात देऊन गोशाळेमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यानंतरची कारवाई खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.